रिझल्ट द्या, चला रिझल्ट द्या। 67व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता ठरला रिझल्ट द्या। पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध महेंद्र गायकवाड असा अंतिम सामना रंगला आणि या सामन्यामध्ये अखेर निर्णय पृथ्वीराज मोहोळने तर पृथ्वीराज मोहोळ हा 67व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता ठरलेला आहे। चांदीची गदा आणि थार गाडी हे बक्षीस पृथ्वीराज मोहोळला मिळेल। पृथ्वीराज मोहोळ हा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता ठरला। पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध सोलापूरचा महेंद्र गायकवाड असा अंतिम सामना रंगलेला होता आणि या सामन्यामध्ये पृथ्वीराज मोहोळने बाजी मारली आहे। या विजयानंतर पृथ्वीराज मोहोळचे समर्थक त्याचे सहकारी जोरदार जल्लोष करताना पाहायला मिळतात। त्याच्या प्रशिक्षकांना देखील खांद्यावर घेऊन संपूर्ण मैदानाला फेरी मारली जाते। तर मोठ्या आणि अभूतपूर्व अशा गोंधळानंतर महाराष्ट्राला पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरी मिळालेला आहे। पृथ्वीराज मोहोळ यानं 67व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये बाजी मारली आहे। पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध सोलापूरचा महेंद्र गायकवाड असा हा सामना रंगलेला होता। या सामन्यामध्ये पृथ्वीराज मोहोळने महेंद्र गायकवाडला चितपट करत बाजी मारलेली आहे। तर अंतिम सामन्यामध्ये महेंद्र गायकवाडनं काहीशा गोंधळानंतर मैदान सोडलं, त्यामुळे पंचांनी पृथ्वीराज मोहोळला विजय घोषित केला। तर 67व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये पृथ्वीराज मोहोळने बाजी मारलेली आहे। पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ या स्पर्धेचा विजयी ठरला। तर हाच अंतिम सामना, या सामन्यामध्ये पृथ्वीराज मोहोळने बाजी मारलेली आहे। पृथ्वीराज मोहोळ यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरलेला आहे। तर यंदाची स्पर्धा काहीशा गोंधळामुळे गाजलेली पाहायला मिळाली। यापूर्वीच्या सामन्यात देखील पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध पृथ्वीराज राक्षे पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध शिवराज राक्षे यांच्यामध्ये तो सामना पार पडलेला होता। त्या सामन्यामध्ये देखील मोठा गोंधळ पाहायला मिळाला आणि आताही अंतिम सामन्यामध्ये काहीशा गोंधळानंतर महेंद्र गायकवाडने मैदान सोडलं आणि त्यामुळेच रेफरींनी पंचांनी पृथ्वीराज मोहोळला विजय घोषित केलेला आहे। तर पृथ्वीराज मोहोळ यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरलेला आहे। तर पृथ्वीराज मोहोळ यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरलेला आहे। अंतिम सामन्यामध्ये महेंद्र गायकवाडने मैदान सोडलं। 2 विरुद्ध 1 असे गुणफलकावर आपल्याला पाहायला मिळालेले होते, मात्र काहीशा गोंधळानंतर महेंद्र गायकवाडने मैदान सोडलं आणि पंचांनी पृथ्वीराज मोहोळला विजेता घोषित केलेला आहे। त्यामुळे यंदाचा महाराष्ट्र केसरीचा खिताब पटकावणारा पृथ्वीराज मोहोळ हा कुस्तीपटू ठरला। तर पृथ्वीराज मोहोळ यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरलेला आहे। या विजयानंतर त्याच्या समर्थकांनी त्याच्या सहकाऱ्यांनी कुस्तीच्या मैदानावर त्याला खांद्यावर घेऊन एक फेरी मारली आहे। पृथ्वीराज मोहोळच्या प्रशिक्षकांना देखील खांद्यावर घेतलं गेलं आणि मोठा जल्लोष या ठिकाणी करण्यात आला। तर पृथ्वीराज मोहोळ हा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता ठरलेला आहे।